एका बोलमध्ये अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे। तुम्ही याबद्दली मिक्स डाळी पण घेऊ शकता। त्या दोन्ही डाळ्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर 4-5 तास पुन्हा स्वच्छ पाणी घालून 4-5 तास भिजत ठेवलेलं आहे। त्यानंतर 4-5 तासानंतर यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे। छान इथे डाळ भिजलेली आहे व्यवस्थित, त्यामुळे आता हे भिजवलेलं पाणी काढून घेतलं आणि एका चाळणीवर ही निथळण्यासाठी ठेवलेली आहे। डाळ निथळेपर्यंत आता इतर तयारी करून घेते। त्यासाठी आता इथे मी कांदापात चिरून घेते। तुम्ही कांदापात घालण्याऐवजी इतर भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की पालक, मेथी ह्या भाज्या सुद्धा वापरता येतात। त्याचबरोबर कांदापत्तीचा पांढरा कांदा शेवटचा तो सुद्धा मी यामध्ये वापरलेला आहे। आता एका खलबत्त्यामध्ये 1.5 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं कुटून घेतले। हे मिक्सर सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण मला अगदी पावडर नकोय म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। आता इथे डाळ छान निथळून घेतलेली आहे, संपूर्ण पाणी निथळलेलं आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेते। अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये वाटताना, थोडंसं सरबरीत वाटून घ्यायचंय, म्हणून मी हे 2 बॅचेसमध्ये वाटून घेते। त्यासाठी वाटताना यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या घातल्या, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि हे छान वाटलेलं आहे। आता हे एका बोलमध्ये काढून घेतलं। यातलं अगदी 1-2 चमचे मिश्रण मी बाजूला काढून घेते, कारण की ते मला कुठलाही मसाल्याशिवाय करायचं आहे। यामध्ये घातली कांदापात, त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली, अगदी थोडीशी हळद रंगासाठी घातलेली आहे। त्यानंतर थोडंसं तिखट, कारण वाटताना यामध्ये ऑलरेडी मिरची सुद्धा घातली आहे। पाव चमचा हिंग घातलं, त्यानंतर कुटलेले धने, जिरे, बडीशेप हे सगळे घातले। त्यानंतर हातानेच थोडंसं क्रश करून अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। सगळ्यात शेवटी अर्धा चमचा तेल घातलेला आहे यामध्ये, म्हणजे जेव्हा वडे हे वाफवले जातात तेव्हा ते आतमधून असे ड्राय वाटत नाहीत, त्यामुळे थोडंसं तेल सुद्धा घातलेलं आहे। हे आता सगळं छान मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर ज्या भांड्यात किंवा चाळणीवर स्टीम करणार आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा चपटे वडे असे थापून घेतलेले। काही ठिकाणी असे वळले जातात, मी इथे लहान असे चपटे वडे केलेले आहेत। आवडीप्रमाणे हे वड्याचा आकार आपण देऊ शकतो। थोडेसे चपटे केले की छान वाफवले जातात। तर मी ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि हे वडे आता 20 ते 22 मिनिटं वाफवून घेणार आहे। पर्यंत यासोबत खाण्यासाठी कढी बनवून घेणार आहे। आता कढी गरम झालेली आहे, आता सर्व करायला घेऊया। आता हे कढी वडे मी सर्व केलेले आहेत। कढी एकदम छान झालेली आहे, अजिबात फुटलेली नाहीये। आता इथे कढी वडे छान एन्जॉय करते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।